मित्रांनो, आपण आहोत सिंधुळागडावर आणि आपलं भोजन चपाती, त्याच्यावर थोडंसं लावलेलं लोणचं, कांद्याची पात आणि सिंधुळागडाची ही खिंड आहे. सिंधुळागडावर आपण चढून उतरतो आता. मित्र तेजस, अस्सल मराठ्यांचं खाणं. हो, कांद्याची पात आणि कांदा कांदा मुळा भाजी. तर आपण आता संपूर्ण गड पाहिला आहे आणि उतरतो आहे आपण. गडावर 4-5 पाण्याचे टाके आहेत. सुरुवातीला एक छोटी गणेशजींची मूर्ती आहे प्रवेशद्वाराजवळ. आणि उतरताना आता आपण थोडंसं खाऊयात. आहे प्यायचं पाणी संपलेलं आहे, पण उतरल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी मिळेल. एक छोटीशी विहीर आहे, त्याच्या शेजारी छोटासा झरा आहे. त्या झऱ्याचं आपण पाणी पिऊयात आणि उतरूयात. आजचा ट्रेक अशा पद्धतीने यशस्वी झालेला आहे. आणि असेच इतरही आपण गड करूच. शेजारचे जे काही गड आहेत, समोर असलेला निमगिरी हनुमंतगड आणि याच्या मागे असलेला हरिश्चंद्रगड, पलीकडे चावंड हाडसर, ही सगळी किल्ल्यांची रांग आहे. पलीकडे दुर्ग ढाकोबा, जीवधन, हे सगळे किल्ले आहेत या परिसरात. हे सर्व झालेले आहेत आपले. फक्त आपला हा सिंधुळा राहिला होता. त्याच्यामुळे आपण तेजस आणि आपण आज सिंधुळा किल्ल्यावर आलेलो आहोत. चला थोडंसं खाऊन घेऊयात आणि परतीच्या प्रवासाला लागूयात.